आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या प्रसारित झाल्या। त्यामध्ये त्या बातम्यांमध्ये माझ्यावर बदनामीचे आरोप या ठिकाणी माझ्या बदनामीचे आरोप या ठिकाणी झालेले आहेत। तर त्या बातमी संदर्भात मी सांगू इच्छितो की जी व्यक्ती शिवाजी नाना डोंगरे यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत, तर या व्यक्तीवर गेले 3 वर्षापूर्वी शासनाने महसूल विभागाने 57,84,400 रुपये अवैध मुरुम उत्खनन या प्रकरणी दंडात्मक कारवाई करून सदरील या कारवाईचे पैसे न भरल्या कारणाने त्याच्या उतार्यावर बोजा या ठिकाणी चढवण्यात आलेला आहे। आणि त्याच गोष्टीचा राग धरून आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमात या ठिकाणी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथून मागच्याही काळात त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झालेला आहे। पण या गोष्टीचं मी या अनुषंगाने असं सांगू इच्छितो की गेले 10-12 दिवसापूर्वी आमचं डिग्रस असेल, आंबुरे असेल, मालुंजा असेल या भागामध्ये काही या तस्करांनी, गुंडांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत जाऊन अवैधरित्या विना परवानगी, कुठली परवानगी न घेता व शेतकऱ्यांना न विचारता दमदाटी करून या ठिकाणी मुरुम काढण्याचा प्रयत्न केला व त्या गोष्टीला मी विरोध करायला गेलो असता या ठिकाणी मला दूरध्वनीद्वारे जिवंत मारण्याची, जीवे मारण्याची व तू रस्त्यावर निघ, तू आंबुरे मध्ये येऊन दाखव किंवा आमच्या ठिकाणी येऊन दाखव, तुला आम्ही संपून टाकू, अशा प्रकारे हे सर्व जण ज्यांना ज्यांना या गोष्टीचा जे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करतात अशा 4-5 जणांच्या या टोळक्यांनी हे षडयंत्र चालवलेलं आहे। तर मी एकच सांगू इच्छितो की ज्या दिवशी मला फोन आला त्या अवैध उत्खनन बद्दल, मी ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस मला फोन आला असता, त्याच दिवशी मी आपल्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी येऊन स्वतः मी माझ्या नावाने त्या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। गेले 10 ते 12 दिवसापूर्वी ही तक्रार मी दाखल केलेली आहे आणि त्याचा तपासही पोलीस प्रशासन अतिशय वेगाने त्या ठिकाणी घेत आहे। आजही काल रात्रीही 1:30च्या सुमारास मला एक मेसेज आला की तुला अवघड ठिकाणी मी गोळ्या घालतो, तू बाहेर निघ म्हणून। आजही मी ती तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करणार आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात या लोकांचं तिथं दडपशाही, दंडकशाही व दादागिरी या ठिकाणी गुंडशाही सुरू झालेली आहे। पण ही गुंडशाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्या कारणाने, माझ्या अंगात सामाजिक कार्य करण्याची जिद्द असल्या कारणाने मी ही गुंडशाही या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये खपून घेणार नाही आणि या गुंडशाहीला विरोध करता करता या ठिकाणी माझे प्राणही गेले तरी मी हटणार नाही, हे त्यांना मी आजच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि पुन्हा एकदा मी महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल व संगमनेर विधानसभेचे आमदार तसेच आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही मी निवेदन या ठिकाणी दिलेले आहे। त्या निवेदनातही मी सगळं उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। यापूर्वी या तस्करांनी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन दहशत करून त्या ठिकाणची गौण खनिज उत्खनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेळोवेळी तहसीलदार, पोलीस प्रशासनाकडे यांच्या संदर्भात तक्रारी दाखल झालेल्या आहे, पण सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांच्या पुढे येण्यास घाबरतो। कारण की त्याचं कारण असं, कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीत जर हे मुरुम उत्खननास गेले, त्या शेतकऱ्यांनी विरोध जर केला तर त्या शेतकऱ्याला जिवंत मारण्याचे व टायर खाली घालण्याचे भाषा या लोकांची असते व हे 5-6 जणांचं टोळकं कंटिन्यू दररोज रस्त्याला फिरत असतं आणि सामान्य शेतकऱ्याला काही ना काही कारण असतो, कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी बाहेर हे करावं लागते, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस या गोष्टीकडे लक्ष देत नाही। पण अशीच एक घटना आमच्या गावामध्ये घडली असता त्या शेतकऱ्यांनी मला तात्काळ सांगितल्यावर त्याची जाब मी त्या ठिकाणी विचारला आणि त्या जाब विचारल्याच्या कारणाने मला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या याच्यातून मला त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न केला। मी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिलेली आहे, पण माझं महसूल प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला या ठिकाणी सांगणं आहे की आपण वेळीच यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा एखादा अनुचित प्रकार या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी आजच्या या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। व बदनामी करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, तर या बदनामीच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर बेछूट आरोप केलेले आहेत, त्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो की आपल्यावर दंडात्मक कारवाई झालेली असताना
आपल्यावर गौण खनिज उत्खननाची इतकी मोठी कारवाई झालेली असताना आपण माझ्यावर आरोप करताय. मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून वकिलाचा सल्ला घेऊन या ठिकाणी आबरून नुकसान भरपाईचा दावा त्या व्यक्तीवर टाकणार. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तो दावा मी त्या ठिकाणी टाकल्याशिवाय राहणार नाही. या आपणास मी माहिती देतो आणि थांबतो.